एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एक्सेप्शन ऑफ लॉ ऑफ डिमांड. आपल्या सर्वांना मागणीचा मूलभूत नियम माहिती आहे. जेव्हा एखाद्या वस्तूची किंमत वाढते तेव्हा तिची मागणी कमी होते आणि जेव्हा किंमत कमी होते तेव्हा मागणी वाढते. म्हणजेच किंमत आणि मागणी यांच्यातील व्यस्त संबंध आहे. पण तुम्हाला कधी प्रश्न पडला असेल की कधी असं पण होतं की किंमत वाढलेली असली तरी आपण मागणी करत असतो. मग अशा वेळेस मागणीचा नियम हा लागू होत नाही. जेव्हा एखाद्या उत्पादनाची किंमत वाढते तेव्हा त्याची मागणीही वाढते किंवा किंमत कमी होते तेव्हा मागणीही कमी होते. या अशाच काही रोमांचक अपवादाबद्दल प्रत्येक अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांना माहिती असणे आवश्यक आहे. चला तर मग त्यांना सविस्तरपणे समजावून घेऊयात. गिफेन गुड्स. जेव्हा एखाद्या गिफेन वस्तूची किंमत कमी होते तेव्हा लोकांचे उत्पन्न वाढते आणि त्यांना चांगल्या दर्जाच्या वस्तू विकत घेणे परवडते. त्यामुळे ते स्वस्त निकृष्ट वस्तूंची मागणी कमी करतात आणि चांगल्या पर्यायी वस्तू खरेदी करू लागतात. या उलट जर या मूलभूत खाद्यपदार्थांची किंमत वाढली तर तो त्याच्या बजेटचा मोठा भाग व्यापतो. त्यामुळे त्यांना इतर वस्तूंच्या खरेदीवर मर्यादा घालावी लागते आणि जगण्यासाठी त्यांना अधिक गिफेन वस्तूंची खरेदी करावी लागते. येथे किमतीसोबत इथे मागणीबरोबरच किंमतसुद्धा वाढते. वॅबलन गुड्स. या अशा वस्तू आहेत ज्यांची किंमत वाढल्यास त्यांची मागणीही वाढते, कारण त्यांची जास्त किंमत त्यांना एक स्टेटस सिम्बॉल बनवते. लोक आपली श्रीमंती आणि सामाजिक स्थान दाखवण्यासाठी त्या वस्तू विकत घेतात. जर त्यांची किंमत कमी झाली तर त्याचे विशेष आकर्षणही कमी होते आणि मागणी प्रत्यक्षात घडते. उदाहरणार्थ लक्झरी घड्याळ किंवा डिझायनर हँडबॅग्स. विचार करा, त्यांची जास्त किंमत हाच त्यांच्या मूल्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. आपण फक्त समाजामध्ये आपलं स्टेटस दाखवण्यासाठी आपण या वस्तू खरेदी करत असतो. नेक्स्ट, एक्सेप्शन ऑफ फ्युचर प्राईस चेंजेस. ग्राहक फक्त आजच्या किमतीकडे पाहत नाही तर उद्या किंमत काय असेल याचाही विचार करतात. जर लोकांना असं वाटलं की सोन्यासारख्या किंवा रिअल इस्टेटसारख्या उत्पादनाची किंमत भविष्यात वाढणार आहे तर ते सध्या जास्त किमतीतही ते अधिक प्रमाणात खरेदी करतात, जेणेकरून नंतर जास्त पैसे द्यावे लागणार नाहीत. या उलट जर त्यांना किंमत कमी होण्याची अपेक्षा असेल तर ते आपल्या खरेदी पुढे ढकलतात. त्यामुळे सध्याच्या कमी किमतीतही मागणी घडते. जर आपण आपल्या घरातलंच उदाहरण घेतलं तर आपले पूर्वजच काय करायचे की जे काही कांदे वगैरे आहेत ते पुढे चालून त्याची किमती वाढतील म्हणून ते काय करायचे, अगोदरच ते स्टोअर करायचेत किंमत वाढलेली असूनसुद्धा. नेक्स्ट, इग्नोरन्स. कधीकधी अपवादाचे कारण केवळ माहितीचा अभाव किंवा अज्ञान असते. काही ग्राहक चुकीने मानतात की जास्त किंमत म्हणजे उत्तम गुणवत्ता. ते स्वस्त पण त्याच प्रकारच्या उत्पादनाऐवजी महागडे उत्पादन निवडू शकतात, कारण त्यांना वाटते की ते जास्त चांगले आहे. त्यामुळे जास्त किमतीच्या उत्पादनाची मागणी जास्त होऊ शकते, जी मागणीच्या नियमांच्या विरुद्ध आहे. नेक्स्ट, हॅबिट अँड ॲडिक्टेड गुड्स. सिगारेट, दारू किंवा काही अत्यावश्यक औषधांसारख्या उत्पादनाची मागणी किमतीची पर्वा न करता स्थिर असते. त्या व्यक्तीला व्यसन आहे किंवा सवय आहे, ती किंमत कितीही वाढली तरी ते उत्पादन खरेदी करत राहील. त्या वस्तूंची गरज किमतीपेक्षा अधिक महत्त्वाची असते, ज्यामुळे मागणी लवचिक नसते. तर हे होते मागणीच्या नियमांचे 5 मुख्य अपवाद. मूलभूत तत्त्वांच्या पलीकडे बाजारातील वर्तन अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हे मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त ठरला असेल. तुमचे काही प्रश्न असल्यास कमेंट्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ लाईक करायला, आपल्या मित्रांसोबत शेअर करायला आणि अशाच अधिक माहितीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.